आणि नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावरती जाणार अशी बातमी सध्या समोर येते आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। प्रशांत दिला या संदर्भात आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावरती जाणार अशी माहिती समोर येते आहे। बरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे हे उद्या दिल्ली दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे। आज रात्री उशिरा ते दिल्लीत दाखल होतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांचा शासकीय कार्यक्रम आहेच आहे, पण दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने जो प्रचार दौरा सुरू आहे त्यामध्ये ते देखील सहभाग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान प्रफुल्ल पटेल जे आहे हे दिल्लीतच आहे। दिल्लीच्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 30 उमेदवार उभे केलेले आहे। अशा वेळी प्रफुल्ल पटेल यांची देखील भेट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आणि सोबतच हे अत्यंत महत्त्वाचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहे। त्यामुळे हे दोनही नेते दिल्लीत भेटतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती राजीनाम्याची टांगती तलवार आहे, या तलवारीच्या टांगती तलवार असल्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीमध्ये काही जी गुप्तगू होते यातून त्यांच्यावरती ती तलवार दूर होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्टुडिओ निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर धनंजय मुंडे तर दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत। काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी आपण दुपारच्या 100 बातम्या बघितलेल्या आहेत। आपल्या आजूबाजूला काय घडतंय, सकाळपासून आत्तापर्यंत दुपारपर्यंत काय काय घडामोडी घडल्यात याचा आपण वेगवान स्वरूपामध्ये आढावा घेतलेला आहे। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे। राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय, तसंच मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, वाल्मिक कराडवरती विविध आरोप केले जात आहेत, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय, या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावरती जाण्याची शक्यता। धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री फडणवीस ही दिल्लीत जाणार। माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केलेली नाही। देशमुख हत्या प्रकरणी मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं। राजीनाम्याच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडेंचं सूचक विधान। संदीप क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे सोबत संबंध असतील, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर क्षीरसागरांना आंधळेची माहिती मिळतेच कशी, संदीप क्षीरसागरांच्या टीकेनंतर धनंजय मुंडेंचा थेट सवाल। कराडची आणखीन एक ऑडिओ क्लिप व्हायरल। आपण इकडे बाप बसलोय कशाला घाबरता, त्या मुलावरती कारवाई करू नका। ऑडिओ क्लिपमधून पोलीस आणि कराडमधला संवाद उघड। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवरती। ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरती चर्चा। 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्री पद देण्याबाबत निर्णयाची शक्यता। उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली। देशमुख कुटुंबियांच्या हातून घेतलं पाणी, तर 2 आंदोलकांना रुग्णालयात हलवलं। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आंदोलकांनी स्वतःला घेतलं कोंडून। जरांगेंच्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। डोंबिवलीत ही मराठी विरुद्ध परप्रांतीयवादाची ठिणगी। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला विरोध केल्याचा मराठी कुटुंबियांचा आरोप। पोलिसांकडून गुन्हा दाखल। सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड। भारतीय पारंपरिक वेशभूषेतच मंदिरात प्रवेश मिळणार। मंदिर न्यासकडून अधिकृत पत्रक जारी। 2014च्या इस्तर अनुया प्रकरणातील आरोपी रिक्षाचालकाची फाशीची शिक्षा रद्द करत निर्दोष सुटका। सुप्रीम कोर्टानं सुनावला निकाल।
नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासण्यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलंय. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे, तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. प्रभादेवीचं श्री सिद्धिविनायक मंदिर या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे, ड्रेस कोडवर ठेवलेली आहे की आमच्या निदर्शनास आलेल्या आहे किंवा काही भक्तांच्या सूचना किंवा तक्रारी सुद्धा न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या की मंदिरामध्ये काही भाविक येतात, मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे असतील, स्त्री किंवा पुरुष असेल, ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे, समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांनी परिधान केलेले असायचे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार, तक्रारीनुसार की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता, पावित्र्य जपणारा असावा. श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल, लग्न असेल, ज्याच्या पद्धतीने आपण पेहराव करतो त्याच्याच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या. तुमचं स्वागत आहे, आपण दर्शन घ्या. परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील, अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासाने निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तर मागचे काही दिवस आपण मराठी अमराठीचा वाद बघतोय. आता इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठीचा वाद उफाळून आलेला आहे. कल्याण डोंबिवलीच्या नंदिवलीमध्ये एका सोसायटीत सत्यनारायण आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी कुटुंबियांनी मराठी कुटुंबाला विरोध केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबीय महिलांनी केलेला आहे. काल 27 जानेवारीला रात्री सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झालेला आहे. या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं. आणि याच्यावरनं ते वाढत गेलं. सगळ्या महिला एकत्र आल्या. त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली. आम्ही आता पोलीस स्टेशनला सगळेजण आलेले आहेत, मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी की आम्हाला इथे न्याय मिळाला पाहिजे, की आमचे सणवार आम्ही साजरे करायचे की नाही करायचे. भट नावाचे इसम त्या सोसायटीमध्ये राहतात. त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर विरोध दर्शवला आणि तुम्ही नास्तिक आहात